संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी जुन्या कॉलेजच्या कॅन्टीनला एक वेगळीच शोभा आली होती। तिथेच एका कोपऱ्यात सायली एकटीच बसून कॉफी पीत होती। तिच्या डोळ्यात एक उदासी दाटलेली होती। आज तिच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता। 5 वर्षापूर्वी याच कॅन्टीनमध्ये तिची आणि विराजची पहिली भेट झाली होती। विराज कॉलेजचा रॉकस्टार, गिटार वाजवण्यात माहीर, गाण्यात जादू आणि डोळ्यात स्वप्नांची चमक। सायली शांत, समजूतदार आणि पुस्तकांच्या जगात रमणारी मुलगी। दोघांची भेट म्हणजे 2 भिन्न जगांचा संगम, पण त्यांच्यात एक अनोखं नातं तयार झालं। विराजला सायलीच्या शांत स्वभावात एक आधार सापडला, तर सायलीला विराजच्या उत्साहात एक नवीन जग दिसलं। दोघांनी एकत्र स्वप्न पाहिली, हसले, भांडले आणि एकमेकांना समजून घेतलं। पण कॉलेज संपल्यावर त्यांच्या वाटा बदलल्या। विराजला एका मोठ्या म्युझिक कंपनीत संधी मिळाली आणि तो शहराबाहेर गेला। सायलीने आपल्या कुटुंबासाठी शहरातच नोकरी स्वीकारली। दोघांच्यात बोलणं कमी झालं आणि हळूहळू नातं तुटलं। आज 5 वर्षांनी सायलीला विराजची खूप आठवण येत होती। तिला वाटलं एकदा तरी त्याला भेटावं, पण तिला माहीत होतं ते शक्य नाही। तेवढ्यात कॅन्टीनच्या दारातून एक आवाज आला, सायली। सायलीने मागे वळून पाहिलं आणि तिचं हृदय धडधडू लागलं। समोर विराज उभा होता। विराज थोडा बदलला होता, पण त्याच्या डोळ्यातली तीच चमक कायम होती। तो सायलीच्या जवळ आला आणि म्हणाला, मला माहीत आहे मी तुला खूप त्रास दिला, पण मी तुला विसरू शकलो नाही। सायलीच्या डोळ्यात पाणी आलं। तिला वाटलं हे स्वप्न आहे। ती म्हणाली, तू इथे कसा आलास? विराज हसला, मी तुला शोधत होतो। मला कळलं मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावताना माझं खरं स्वप्न विसरलो। दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या। त्यांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्यातले चढ उतार सांगितले। सायलीला कळालं विराजने त्याच्या स्वप्नांना पूर्ण केलं, पण त्याला जाणवलं त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे। विराजने सायलीला विचारलं, तू माझ्यासोबत येशील का? आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू। सायलीने होकार दिला। तिला जाणवलं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त थोडं विझतं, पण योग्य वेळी पुन्हा पेटतं। संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी त्यांच्या नात्याला एक नवी सुरुवात दिली। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा।